नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले आकाशदादा खडे आणि त्यांचे सहकारी कुठेतरी आज मोठा गुलाल, मोठा विजय आणि मोठा नाव आले आजच्या दिवसामध्ये, मोठी एक चर्चा. काय बोलाल? काय वर्षाची सुरुवात थोडीशी आजारपणात झाली होती, पण वर्षाचा शेवट हा गुलालात आणि आनंदात चाललाय. बरोबर आहे. आणि कुठेतरी मला वाटतं याच्या आधी पण तुमच्या हो, गाड्या याच्या अगोदर पण भरपूर मोठ्या गाड्या झाल्या. बरोबर. आता ही जोडी जी पलते ना, या जोडीची जेणे करताना मला वाटतं खूप सारी चर्चा आहे, कारण कुठेतरी मला वाटतं गुपित मारा करणारी ही जोडी हा, आहे. गुपित मारा करते नाही जोडी. सोनू शेठचा आमच्या नियोजन असतो 22,000चा. सोनू शेठ 22,000 वरती मारा करतो. बरोबर आहे. आणि कुठेतरी जो आजचा मैदान झाला, आजच्या मैदानाची मला वाटतं खूप सारी चर्चा होईल ती या जोडीची. हो, या मैदानामध्ये एक गोंड्याच्या 2 गोंड्याच्या भरपूर गाड्या झाल्या असतील, पण भले कमी पैशाची शर्यत झाली, पण शर्यत तशी मानाची मोठी झाली. बरोबर आहे. आता जोडी जी पहिल्यांदा पळाली कुठल्या मैदानाला पळाली? कारण जिथून जोडी पळते ना कायम हे आम्ही पहिले सम्राट आणि प्रधान ही गाडी पालाची. प्रधान थोडासा आजारी होता, अचानक सिकंदरची खरेदी झाली. आम्ही डोण्याला फेऱ्याला गाडी नेली होती, गाडी भरपूर अशी पळाली. त्यानंतर याच मैदानात बोनिवलीला आपली प्रवीण शेठचा पोलीस आणि कटेकरांचा बच्चा याच्याबरोबर गाडी झाली. तिथून गाडीला सुरुवात झाली आपल्या पळाला. बरोबर. म्हणजे तिथून सुरुवात झाली तर आतापर्यंत ब्रेक नाही घेतला गाडी. आणि कुठेतरी सोनू शेटच्या काही बाईट चढ उतार तर आयुष्याला आहेतच. आणि सोनू शेटच्या काही मुलाखती झाल्या, हीच कायम जोडी पळणार आमची, आणि त्यांनी डिक्लेअर करून हो, दिलं. हीच गाडी पळते आमची. घाटावरती पण गाडी पळत होती. दोन्ही बैला आजारपणामध्ये होती. सिकंदर पण घाटावरती भरपूर आजार होता. त्याच्यानंतर बैल सम्राट पण आजारी झाला. बैलांना रुटीनला यायला भरपूर वेळ लागला. बरोबर आहे. आणि आजचं जी गाडी पळवली ना, कुठेतरी पंकजचं पण कौतुक व्हायला पाहिजे. हो, पंकजचं कौतुक आहे ना. एवढी पाठीमागे गाडी पळत होती ना, ती गाडी जर धागा घेते तर पंकजच्या जीवावरतीच तर गाडी झाली ना. बैल पळण्यापेक्षा पंकजची पण काहीतरी चलाकी असं नाही. बरोबर आहे. कारण कुठेतरी मला वाटतं निकाल हा पेंडिंगला राहिला होता, पण ज्या वेळेला स्क्रीनवर लोकांनी निकाल बघितला ना, तर कुठेतरी सर्वांना वाटलेलं मथुरची गाडी लागली काय पेंडिंगला. म्हणजे सर्वांना एक या असतं, उत्सुकता असते की कधी निकाल बघायला मिळतंय. आणि मला वाटतं तुम्ही पाठीमागेच असाल. ते आम्ही पाठीमागेच होतो. ज्यावेळी पेंडिंग पडली त्यावेळेला आम्हाला कॉन्फिडन्स होता का सिकंदरने तोंड लावला असं. बरोबर. त्याच्या अगोदर पण आपली गाडी झाली होती बारडीला, त्यावेळी पण गाडी पेंडिंगलाच होती. आम्हाला तेव्हा पण माहित होतं का सिकंदर तोंड लावेल, कारण सिकंदर आतला गाडी ओढाचा काम एवढा करतो का बोलण्याचं. त्याच्यावरती स्पीडचं म्हणजे भूतच आहे तसं काय, एवढा बैल बोलतोय. बरोबर. आणि कुठेतरी आज ते दिसून सुद्धा आलं, त्यानेच निकालाला तोंड लावतो आणि आतून गाडी ओढतो बैल. बरोबर आहे. आता खाली ज्या वेळेला तिकडे तुम्ही सुट्टीवर होते तिकडे पण, आता काही आपण सट्टेवाल्यांचा मुद्दा नाही घेऊ, पण काय कसं काय चालू होतं वातावरण म्हणजे भाव देऊन गाडी पळत होती. आम्ही बाहेरची असं पैसे खेळत नाही, सट्टा वगैरे जे काय असेल ते आतून खेळायचं. मी सोनू शेठला बोलतो मोठी गाडी खेळ, पण सोनू शेठ मोठी गाडी नाही खेळायला मागत. सोनू शेठ म्हणतो नाही, आपला आहे ते 22,000 वरतीच गाडी खेळायची. बरोबर. आणि कुठेतरी यश आहे का या 22,000? कुठेतरी बघा, आज आपण मैदानामध्ये आल्यानंतर ना, आता दादानी सांगितलं कुठेतरी ट्रोलिंग होतं, पण जी ट्रोलिंग होतं ना ती आपल्यासाठी फायद्याची आहे. काय बोलाल? ट्रोलिंग ही फायद्याचीच आहे. शेवटी कसं असतो माहिती आहे का, कुत्री भुकत्यात, आपण त्यांना भुकून द्यायचा असतो. बरोबर. आपण त्यांच्या घशात काठी घालून त्यांना काल अजून भुकवायची. बरोबर. ती भुकत्यात तर भुकून द्यायची. काही जण मग बाईट देणार, मी हे करणार, मी ते करणार, त्यांचं ते भुकाचं काम आहे. तसं काय करून फायदा नाही. जे काय ते खेळ खेळायचा. आजचा गुलाल आहे आईतच ठेवायचा, घरी गेल्यावरती तो विसरायचा असतो. बरोबर. उद्या नव्याने सुरुवात आहे. आज आपण जिंकले, उद्या आपण हारणारच आहेत. बरोबर आहे. कारण आपला गुलाल काय अमरपत नाही ना, पाठीच राहणार आहे. रावण हारला. बरोबर आहे. रावण हरला तर आपली काय गोष्ट आहे. आता काय मैदानाविषयी काय 2 शब्द बोलाल? मैदान योग्य असं नियोजन असतं प्रवीण शेठचा, योगेश शेठचा, पप्पू शेठीत मांगरूलचं, त्यांचं योग्य नियोजन असतं. फक्त कमी भासते ती फक्त तात्यांची भासते मैदानात. बरोबर. आणि तात्यांची कमी भासते, पण कुठेतरी आता तुमच्या भागामध्ये पण खूप सारी मैदानं आहेत, पण ती अजून चालू नाही, तर लोकांना तिकडे पण यायला पाहिजे. तर कधी चालू होतं मैदानं? चालू आहेत. सरदार शेठ कांबरी आणि प्रफुल्ल ठाणगे, गणेश ताड, आमचं सर्व कमिटी मेंबर आहेत. त्यांचं मैदानाचं नियोजन चालू आहे चांगल्या मोठमोठ्या. पण थोडंसं काही गोष्टी आमच्या कर्जतमध्ये आता वेगळ्या घडल्यात, त्याच्यामुळं मैदानं थांबलेत नाहीत. आता येत्या 7 तारखेला पोसरीला मोठं मैदान होतं, ते मैदान आता पोस्टपोन केले. बरोबर. कुठेतरी जे कर्जतचं आयोजक आहेत ना, आता तुम्ही सांगितलं कुठेतरी पोस्टपोन केलंय. जी कमिटी आपल्या जे व्हिडिओ पडतात त्याच्यामध्ये कमेंट येतात की महिन्यातून एकदा तरी 3 फेऱ्याचं मैदान हा मुंबईला व्हायला पाहिजे. मैदान 3 फेऱ्यांचा झाला असता, पण कमिटीची मीटिंग नाही झाली, त्याच्यामुळे कमिटीच्या पुढे कुठलाही आयोजक जाऊ शकत नाही. बरोबर आहे. जोपर्यंत कमिटीची आपल्या मीटिंग होत नाही तोपर्यंत 3 फेऱ्याचं मैदान कर्जतला होणार नाही. नाही तर आमची तर कर्जतला भरपूर जण उत्सुक होते का 3 फेऱ्याचं मैदान आमच्या नावाने घ्या म्हणून. बरोबर आहे. आणि मैदानं थांबवलेत. त्याच्यात ज्यावेळी मीटिंग होईल त्याच्यानंतर 3 फेऱ्याची मैदानं चालू होतील. आपल्या 3 फेऱ्यांची मैदानं चालू होतील. चला, आता सम्राट आणि शेवटचा प्रश्न घेतो मी. 5 मिनिटाची बाईट करू आपण. याच्या आधी पण बाईट घेतले. काय वाटतं या जोडीचं भविष्य? काय वाटतं तुम्हाला? जोडीचं भविष्य म्हणजे त्याही भविष्य आता त्यांचं उज्ज्वल त्यांच्याच हाताने करून घेतलंय. काही बैलाही असं म्हणजे आमच्या इच्छा आहेत बैला पूर्ण करत चालल्यात.
जे इच्छा ठेवली ती बैलही पूर्ण करत गेलेत. बरोबर. चला, तुम्हाला मी शुभेच्छा देतो. सिकंदर आणि सम्राट कायमस्वरूपी तुमची जोरी पालावा. दादांनी दिलेला शब्द आहे, कुठेतरी हा पण पालावा. आणि काही लोकांच्या पैऱ्यांच्या मागण्या येतील त्यांना पण द्यावा, कुठेतरी माझी नाही, इच्छा आहे. पैरं होतच राहणार. पैरं फक्त आमचा एक नरेंद्र शेठ गोमारे म्हणून आहेत, त्यांना आम्हाला जावर बैल द्यायचे. पण थोडंसं त्यांची पण बैला आजारपणात होते, त्यांना पण योग जुळून येत नाही. आम्ही त्यांना बोललो की त्यांची बैल आजारी असतात, ते आम्हाला बोललं की आमचा काहीतरी प्रॉब्लेम असतो. सम्राट पण आजारी आहे. सिकंदरनं आम्ही ती घाटावरती गाडी पळवली, पण गाडी गटपात झाली, ती सेमीला मार खाल्ला होता गाडी. चला, शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद.